मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 12 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की सर्वजण सिंधूवर आरोप करत असतात, मात्र तीही खरं काय ते कोणाला सांगत नाही. तितक्यात राघव तिथे येतो. रुक्मिणी त्याला विचारते की तू ठीक आहेस ना? या मुलीने काय उद्योग केलाय ते आम्हाला समजलं आहे. तर राणीही मध्येच म्हणते की राघवचा चेहरा पाहून असं वाटत आहे की त्याला घडलेला प्रकार समजला आहे. त्यामुळे रुक्मिणी राजश्रीला म्हणते की बघ, राणीला तिच्या दिराची किती काळजी आहे. नाहीतर ही सिंधू ही तुझ्या मुलाची नोकरी घालवायला निघाली होती आणि तुला मात्र हिचंच कौतुक वाटतं. त्यानंतर ती राघवलाही म्हणते की तू नेहमी हिची बाजू घेऊन आमच्यासोबत भांडतो आणि ही मात्र पोलीस स्टेशनमध्ये तुझ्या विरुद्ध तक्रार करायला गेली. रत्न पारखींचा मान मर्यादा सगळं धुळीस मिळवलं या मुलीने आणि आता तरीही तू हिचीच बाजू घेणार आहेस का? मात्र राघव त्यावर काहीच उत्तर देत नाही. तर रुक्मिणी सिंधूवर आरोप करतच असते. त्यामुळे राजश्री म्हणते की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय वहिनी, असं नक्कीच काही नसेल आणि मला खात्री आहे की राघवला त्रास होईल असं सिंधू काहीच वागणार नाही. मात्र रुक्मिणी म्हणते की तू आई आहेस का कोण आहे? या मुलीमुळे आपण सर्वजण तुरुंगात जाणार आहोत आणि हिचा विचार करण्यापेक्षा राघवचा विचार कर ना तू. त्यामुळे आत्या रुक्मिणीला म्हणते की तुम्ही विचार करताय तसं काही नाही. रुक्मिणी तिचं बोलणं ऐकून न घेता म्हणते की बाहेरच्या लोकांनी रत्न पारखींच्या घरात बोलू नये आणि त्यामुळे आत्याही शांत राहते. तर राणी सर्वांना म्हणते तुम्ही काळजी करू नका, माझ्या बाबांच्या खूप ओळखी आहेत, मी त्यांना लगेच फोन करते. पण राघव म्हणतो की कोणालाही फोन करायची गरज नाही. तर राणी म्हणते राघव तू वाईट वाटून घेऊ नको, आजपर्यंत मी या सिंधूसारखी स्वतःच्या फायद्यासाठी इतक्या खालच्या थराला जाणारी व्यक्ती पाहिली नाही. त्यामुळे सिंधू म्हणते की सगळ्यांनी सगळं ठरवूनच टाकलं असेल तर मला नाही वाटत मला कोणाला काही सांगायची गरज आहे. आणि ती राजश्रीला सांगते की मला भूक लागली आहे, काहीतरी खायला द्या ना. आणि ती तिच्या खोलीमध्ये जाण्यासाठी निघते. पण राघव तिला थांबवतो. तर रुक्मिणी मध्येच म्हणते कशाला थांबवतोय तिला, जाऊ दे तिला. पण राघव म्हणतो की प्लीज थांब सिंधू, कारण माझी इच्छा आहे की खरं काय ते सर्वांनी सिंधू समोरच ऐकावं. आणि तो सर्वांना सांगतो की नांदगावचा एक गुंडा आहे सूर्यकांत, त्याने माझ्यावर आरोप केला की मी सिंधूसोबत जबरदस्तीने लग्न केलं आणि ही गोष्ट फक्त सिंधू, पंकज आणि मधू यांनाच माहीत होती. आज सकाळी मी जेव्हा DIG सरांना भेटायला गेलो तेव्हा सिंधू मला त्यांच्या ऑफिसमधून बाहेर पडताना दिसली. मी तिच्याशी बोलायला जाणारच होतो पण त्या अगोदर ती तेथून निघूनही गेली. त्यानंतर DIG सरांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलं आणि त्यांनी मला सांगितलं की सिंधूने त्यांना सांगितलंय तू तिच्याशी जबरदस्तीने लग्न केलं नाही, उलट तू तिला आधार दिला, कुटुंब दिलं आणि या केसमध्ये तिचं स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे आणि तुझा लग्न करण्याचा निर्णय अगदी बरोबर होता. यामुळे फक्त सिंधूचं नाही तर तुझंही भलं झालं आहे. सिंधू मला अडकवायला नाही तर मला वाचवायला तिथे गेली होती. ती माझ्यावर आरोप लावायला नाही तर माझ्यावर लावलेले आरोप खोटे आहे हे सिद्ध करायला तिथे गेली होती. आज सिंधू होती म्हणून माझी नोकरी वाचली. जर ती आज नसती तर काय झालं असतं हे आपल्याला चांगलंच माहीत आहे. आणि हे सर्व ऐकून राजश्री म्हणते की मी तुम्हाला म्हटलं होतं ना वहिनी, सिंधू चुकीचं वागणार नाही. ती राघवला त्रास होईल किंवा आपल्या घराची बदनामी होईल असं कधीच करणार नाही. आणि त्यामुळे सर्वजण खाली मान घालतात. तर राजश्री सिंधूला म्हणते काय गं वेडाबाई, इतक्या वेळेपासून सर्वजण तुला बोलत आहे आणि तू मात्र ऐकून घेत आहे. एकदा खरं काय ते सांगायचं तरी ना. या सर्वांनी तुझं कौतुकच केलं असतं. पण त्यावर सिंधू म्हणते की कोणी माझं कौतुक करावं म्हणून मी काहीच केलं नाही. आणि ती राजश्रीलाही तिचं रडणं थांबवायला सांगते. त्यानंतर सर्वजण तेथून निघून जातात. तर राघव मात्र सिंधूकडेच पाहत राहतो. त्यानंतर रात्री सिंधू आणि आत्या गप्पा मारत असतात. आत्या सिंधूला समजावत असते की रुक्मिणी काकू तुझी सासू आहे, त्या तुझ्यापेक्षा वयाने आणि मानाने मोठ्या आहेत, त्यांना त्यांचा मान दे, उगाच तोंडाला येईल ते बोलू नको. पण सिंधू म्हणते त्या मला कशाही बोलतात, मग मी मात्र गप्प बसावं का? त्यांना असं वाटूच कसं शकतं की मी राघव सरांविरोधात कंप्लेंट करेल. त्यावर आत्या म्हणते उगाच आता मला कारणं देऊ नको. तू जरी त्यांना एका शब्दामध्ये सांगितलं असतं की तू कुठे आणि कशासाठी चालली आहे तर त्यांनीही तुला अडवलं नसतं. पण तू पण एक नंबरची हट्टी,
त्यावर सिंधू म्हणते, पण त्यांनी जर मला नीट विचारलं असतं तर मी सुद्धा त्यांना नीट सांगितलं असतं ना. पण त्या मला बोलल्या, तुला लाज वाटत नाही का घराबाहेर जाताना? का लाज वाटेल मला घराबाहेर जाताना? आणि त्यामुळे आत्या म्हणते की तू काय बोलायला कोणाला ऐकायची नाही. आणि त्यानंतर ती सिंधूला राघवसोबत न भांडण्याचा सल्लाही देते. पण सिंधू म्हणते की काही झालं तरी मी त्यांच्या खोलीमध्ये जाणार नाही. पण तितक्यात त्यांना बाहेर दरवाजावर एक सावली दिसते. तर बाहेर राघवच असतो. तो सिंधूला त्यांच्या खोलीमध्ये घेऊन जाण्यासाठी आलेला असतो. पण सिंधूला ते कसं सांगावं याची प्रॅक्टिस करत तो बाहेरच थांबलेला असतो. आणि त्यानंतर तो दरवाजावर नॉक करणार. इतक्यात सिंधू दरवाजा उघडते आणि राघवचा हात तिच्या कपाळाला लागतो. त्यामुळे राघव घाबरून तिला सॉरी सॉरी म्हणत असतो. तर सिंधू त्याला म्हणते, तुमचं सॉरी पुरण झालं असेल तर इथे कशासाठी आलात ते सांगा, काय हवंय तुम्हाला? त्यावर राघव पटकन म्हणतो, तू. पुढे तो म्हणतो की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, आपण आपल्या रूममध्ये जाऊया का? मात्र सिंधू त्याला नकार देते. राघव तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र सिंधू ही हट्टीपणा करत असते. ती त्याच्यासोबत खोलीत जाण्यासाठी तयार होत नाही. आत्याही तिला समजावते पण सिंधू तिचंही ऐकून घेत नाही. त्यामुळे आत्या आणि राघव एक प्लॅन करतात आणि मोठमोठ्याने झुरळ झुरळ म्हणून ओरडायला सुरुवात करतात. आणि त्यामुळे सिंधू खूपच घाबरते. ती इकडे तिकडे उड्या मारत आत्याला सांगते की लवकर त्या झुरळाला बाहेर काढ, नाहीतर मला रात्रभर झोप येणार नाही. त्यावर आत्या म्हणते, तू एक काम कर, आज जावई बापूंच्या खोलीमध्ये झोप, मी उद्या सकाळी झुरळाला बाहेर काढते. मात्र सिंधू तिचं काही ऐकून घेत नाही. त्यामुळे आत्या परत झुरळ म्हणून ओरडायला सुरुवात करते. तर राघवही सिंधूला घाबरवतो आणि त्यामुळे सिंधू पळतच त्यांच्या खोलीमध्ये निघून जाते. राघवही आत्याला थँक्यू म्हणत तिच्या मागे जातो. पण ते दोघे त्यांच्या खोलीमध्ये जात असताना राणी मध्येच येत राघवला म्हणते की मानलं तुला राघव, शेवटी तू तुझ्या बायकोची समजूत काढलीच. त्यामुळे सिंधू म्हणते, तुमचं नक्की प्रॉब्लेम काय आहे? तुम्हाला तर सगळ्याच गोष्टींचा त्रास होतोय. एक नवरा आपल्या स्वतःच्या बायकोची समजूत काढत असेल तर त्यात तिसऱ्या माणसाला त्रास होण्याचा काय संबंध? पण राघव सिंधूला शांत राहायला सांगतो. पण सिंधू म्हणते की यांच्या जागी जर मी असते तर स्वतःच्या नवऱ्याच्या काळजीपुढे दुसऱ्याच्या भानगडीत नाक खुपसायचं लक्षातही आलं नसतं माझ्या. पण यांचं मात्र भलतंच काहीतरी चालू आहे. आणि त्यामुळे त्या दोघींचाही वाद सुरू होतो. राघव मात्र सिंधूची बाजू घेतो आणि राणीला झोपायला जा म्हणून सांगतो. आणि त्यामुळे राणी अजूनच चिडते आणि तेथून निघून जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की घरातील कोणीही नाश्ता करायला तयार नसते. सर्वजण वाद घालत बसलेले असतात. त्यामुळे सिंधू त्यांना गप्प करत म्हणते की सर्वांनी नाश्ता करायला चला, नाहीतर. त्यावर ऋतुराज विचारतो, नाहीतर काय करशील तू? आणि त्यावर सिंधू घरातील रुक्मिणी काकूचा आवडता आणि एक महागडा पॉट फोडण्याची त्यांना धमकी देते. आणि त्यामुळे ते सर्वजण घाबरून नाश्ता करायला तयार होतात. आणि त्यामुळे राघवला सिंधूचं खूप कौतुक वाटतं. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.